स्वतःच्या रक्ताचा विचार केला, त्या रक्ताचं दुर्भाग्य असं असतं की त्याचं घरचं रक्त त्याची दशक्रियाविधी घालत नाही. पण ज्या रक्ताने जीवनभर या देशाचा, या महाराष्ट्राचा विचार केला, ते रक्त शरीर रूपाने जरी महाराष्ट्रामध्ये नसेल, पण चंद्र सूर्य असेपर्यंत महाराष्ट्र त्या रक्ताला विसरत नाही. या महाराष्ट्राचा इतिहास आहे. म्हणून जीवन थोडं जगा गड्यानो. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. जे लोक म्हणतात महाराज मी दररोज आमदाराच्या खुर्चीला लावून बसतो, या लोकांचा अनुभव आपण कोरोनाच्या काळामध्ये घेतला. जे दररोज मंत्र्याजवळ बसत होते त्यांना साधा खॉट सुद्धा भेटला नाही, ऑक्सिजन तर नाहीच. ओळखीनं माणूस जगत नाही 1, पैशानं माणूस जगत नाही 2, आणि सत्तेनं माणूस जगत नाही 3. या 3 गोष्टीनं जर माणूस जगला असता तर मोठे मोठे बोके मेलेच नसते, आपल्यासारखे गरीबच मेले असते गड्या. सत्तेत जर माणूस मेलाच नसता तर या लोकांनी सत्ता सोडलीच नसती, नियम त्यांना न्यायला आलाच नसता. म्हणून सत्ताधीश जरी असला तरी त्याला जावंच लागतं, गरीब जरी असला तरी त्याला जावंच लागतं, महाराज जरी असला तरी त्याला जावंच लागतं, महाराजाचा बाप जरी असला तरी त्याला. अरे विश्वाच्या मालकाच्या बापाला जर मृत्यू लोकाची यात्रा संपवून जावं लागली तर तुमचं माझं काय घेऊन बसले. म्हणून जाणं हे ठरलेलं आहे. कधी जासाले तुम्हालाही माहित नाहीये आणि मलाही माहित नाही, पण कसं जायचं हे तुम्हालाही कळतं आणि मलाही कळतं. आज आमच्या कैलासरावांच्या पुण्यतिथीला आपण सर्व मंडळी बसलेले आहात. माफी मागून एक वाक्य बोलतो, थोडं वाईट वाटेल तुम्हाला, पण वस्तुस्थिती आहे. कोणाच्या पुण्यतिथीला गेले की नुसतं बुंदी भात नका खात जाऊ, पुरीन भाजी नका खात जाऊ, ती घरी खायला भेटती तुम्हाला आणि मला. पुण्यतिथीला गेल्यानंतर कीर्तनकारासमोर बसल्या बसल्या हाही विचार करत जा की मी गेल्यानंतर सुद्धा माझ्या घरच्यांनी माझी पुण्यतिथी घातली पाहिजेत, मी गेल्यानंतर सुद्धा माझ्या घरच्यांनी माझं दशक्रियाविधी घातली पाहिजेत. कोणाच्याही पुण्यतिथ्या महाराष्ट्रात नाही होतो, कोणाच्याही जयंत्याही होत नाहीये. ज्या रक्ताने जीवनभर फक्त स्वतःच्या रक्ताचा विचार केला, त्या रक्ताचं दुर्भाग्य असं असतं की त्याचं घरचं रक्त त्याची दशक्रियाविधी घालत नाही. पण ज्या रक्ताने जीवनभर या देशाचा, या महाराष्ट्राचा विचार केला, ते रक्त शरीर रूपाने जरी महाराष्ट्रामध्ये नसेल, पण चंद्र सूर्य असेपर्यंत महाराष्ट्र त्या रक्ताला विसरत नाही. या महाराष्ट्राचा इतिहास आहे. म्हणून जीवन थोडं जगा गड्यानो. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख मानायला शिका. आज दुसऱ्याचं चांगलं पाहिल्यानंतर लोकांना अवघड वाटतं. त्याचं उगवलं नाही याचं त्याला दुःख नाही बावळ्याला, पण दुसऱ्याचं उगवलं कसं हे मोठं दुःख नचे महाराज. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. पराया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते हैं. ये दुनिया एक उलझन है, कई का कई ठोकर. कोई हंस हंस के जीता है, कोई जीता है रो रो कर. मुश्किल में संभल जाए उसे इंसान कहते हैं. दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख मानायला शिका गड्यानो, दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख मानायला शिका. अरे पहिल्या वर्गात गेल्यानंतर सरांनी आपल्याला ABCD नाही शिकवली रे, क ख ग वगैरे नाही शिकवलं, 1 2 3 नाही शिकवलं. पहिला तुम्हाला हात पुढं करायला लावला आणि पहिलं शिकवलं इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियाज आर माय ब्रदर्स अँड सिस्टर, आय लव्ह माय कंट्री. भारत माझा देश आहे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेमावर पावे. आपल्याला मंत्रीपद भेटलं नाही याचं त्याला दुःख नाही, पण दुसरे एकदम आले मंत्री कसे झाले हे मोठं दुःख नाही. आमचा विस्तार म्हणू 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 आमचे कपडे जुने झाले. काही काही ना मंत्रीपदासाठी कपडे शिवून ठेवलेले ते जुने झाले, आता नवीन शिवू नये. आणि एकदम आले डायरेक्ट कॅबिनेट झाले 9 जण. आता कसं व्हायचं? ही मोठी खाजी ही कुठंच नीट होत नाही. दुसऱ्याचं सुख पाहिल्यानंतर ज्याला दुःख होतं, या माणसाचा इलाज जगात कोणत्याच दवाखान्यात होत नाहीये. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, एवढा सुंदर नर्दे तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय. ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण सर्व मंडळी इथे जमा झालेलो.
असे असणारे आमचे कैलासराव खंडेराव दहातोंडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त, यांच्या प्रथम वर्षश्राद्धानिमित्त या सर्व कुटुंबियांनी, त्यांच्या बंधूंनी, त्यांच्या पुतण्यांनी, आमच्या अमोलदादांनी खूप गोड नियोजन केलं. एका दिवशी एवढे गायक वादक भेटत नाही बरं. सध्या सीझन हलकं आहे त्याच्यामुळं सगळी उपस्थिती. पावसाळ्यात लोक काम करतात आणि महाराज लोक आराम करतात. उन्हाळ्यात तुम्ही आराम करतात, आम्ही कुत्र्यासारखं फिरतो. उलटच आहे तुमचं नामचं महाराज. परवा दिवशी एक माणूस मला म्हणे, महाराज तुम्ही वर्षाला 2 वर्षाला गाडी बदलता, कपडे बिपडे मस्त आहे, मोबाईल चांगले वापरता, शेती किती? म्हणलं 1 गुंठा नाही माझ्या नावावर. मग चालतं कसं तुमचं? मला आमचं सोपं आहे, 9ला पेरलं की 11ला उगवतं. तुम्हाला पावसाचा ताण आहे, येतो का नाही हा ताण आहे, नाही आला की ताण आहे, जास्त आला तरी ताण आहे. बरं सोयाबीन आल्यानंतर तिचा भावाचा ताण आहे, परत तिचं ते काढणं बाबा लय अवघड असतं. आमचं अजिबात तसं काही नाही. आमचं येण्याच्या अगोदर भाव ठरलेला आहे. पाऊस येऊ का दुष्काळ पडो काही पडो. म्हणून माझी विनंती, एवढा सुंदर इतके कलाकार एका दिवशी आमच्या अमोल भैयाने, आमच्या दादाने सर्व गोळा केले. मला आनंद आहे महाराज. असं वाटतं की हे सप्त्यातलं कीर्तन आहे महाराज. एका दिवशी एवढे कलाकार भेटत नाही. आज फक्त दोघांचाच नंबर झाला, अजून तर गायक वेटिंगवरच आहे. कधी कधी एक गायक भेटत नाही, आज गायक वेटिंगवर आहे. कधी कधी पखवाजा भेटत नाही, आज पखवाजे वेटिंगवर आहे. कधी कधी एक कीर्तनकार नसतो, आज 2-4 कीर्तनकार टाळ घेऊन उभे. महाराज खूप सुंदर आहे. आमचे कैलासराव भाऊ ज्या ठिकाणी असतील, कैलासात असतील, स्वर्गात असतील, वैकुंठात असतील, तिथून ज्यावेळेस तो कार्यक्रम पाहत असेल तर मी नारदाच्या गादीवर सांगतो, अमोल भैया निश्चित तुमच्या वडिलाच्या डोळ्याला धारा लागल्या असतील. तो बापही विचार करत असेल किती भाग्यवान आहे मी की माझ्या पोराने एखाद्या शावकाराने जसं आपल्या पोरीचं लग्न करावं, एखाद्या शावकाराने जसं आपल्या पोरीचं लग्न थाटामाटात करावं, त्याच्यापेक्षा 10 पट आपल्या बापाचा पुण्यतिथीचा उत्सव या कुटुंबांनी केला. म्हणून निश्चित तुमचा बाप तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत असेल. जीवनामध्ये सगळं करा गड्यांनो, पण 2 गोष्टी लिहून ठेवा माझ्या काळजावर. तुमची मायबाप जिवंत आहे तोपर्यंत सेवा करा. बाप गेला ना महाराज की माणसाच्या जीवनाचा आधारवड जातो. सचिन तेंडुलकरांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला. सचिन तेंडुलकरांची मुलाखत घेतली. सचिनजी कसं वाटतंय तुम्हाला? सचिन तेंडुलकर सांगत होता, आज मी क्रिकेट विश्वातील सगळ्यात मोठा व्यक्ती आहे. मास्टर सचिन तेंडुलकर म्हणून माझी या जगात ओळख आहे. भारताने भारतरत्न पुरस्कार मला दिला, पण हे सगळं सुख, हा सगळा आनंद पाहण्यासाठी माझे वडील रमेश तेंडुलकर जिवंत असते तर मला अजून बरं वाटलं असतं. अरे या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक माझे छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे राजे झाले. सर्व किल्ले माझ्या राजाच्या ताब्यात आहे. 32 मन सोन्याच्या सिंहासनावर माझा राजा विराजमान आहे. सोन्याचं मुकुट माझ्या राजाच्या डोक्यामध्ये असताना राजा रडायला लागला. माझी जिजाबाई साहेबांनी प्रश्न केला, राजे काय झालं रडायला तुम्हाला? तुम्ही या महाराष्ट्राचे राजे आहात. 32 मन सोन्याच्या सिंहासनावर तुम्ही विराजमान आहात. सोन्याचं मुकुट तुमच्या डोक्यामध्ये आहे. सर्व किल्ले तुमच्या ताब्यात आहे. हाती घोडे मालक चालक सगळं काही तुमच्याकडे. मग रडता का? त्यावेळेस रडता रडता या जनतेचा लाडका राजा आपल्या आईला सांगत होता, आई मी या महाराष्ट्राचा राजा आहे. सर्व किल्ले माझ्या ताब्यात आहे. 32 मन सोन्याच्या सिंहासनावर मी विराजमान आहे. सोन्याचं मुकुट माझ्या डोक्यामध्ये. पण आई तुला सांगू, हा छत्रपती 32 मन सोन्याच्या सिंहासनावर विराजमान आहे आणि याच्या डोक्यामध्ये सोन्याचं मुकुट आहे. हे सगळं पाहण्यासाठी तुझ्या डोक्याचं कुंकू माझा बाप शहाजीराजा जिवंत असता तर मला अजून बरं वाटलं असतं. म्हणून सर्वांना माझी विनंती, प्रत्येकाने आपल्या मायबापाची सेवा करा. प्रत्येक गोष्ट परत मिळती माणसाला. पैसों से खाना मिल सकता है, पैसों से खाना मिल सकता है, भूख नहीं मिल सकती. पैसों से किताबें खरीद सकते हो, ज्ञान नहीं खरीद सकते. पैसों से बिछाना खरीद सकते हो, नींद नहीं खरीद सकते. उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी अब लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, प्रत्येकानं आपल्या आई वडिलाची सेवा करा. मी नेहमीच सांगतो, आई माझी मायेचा सागर हो, दिला तिने जीवनाला आकार. तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात राहिली समाजासाठी तू ग. कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास.
ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझी हो मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकाला माझे हात जोडून विनंती, प्रत्येकानं आपल्या आईवडिलाची सेवा करा, धर्माची सेवा करा. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी, त्यामध्ये प्रामुख्याने ज्यांनी गोड असा पखवाज जाजवला आमचे कृष्णा दादा आहे, आमचे अमोल दादा आहे, ज्यांच्या आवाजाने अख्खा महाराष्ट्र मोहित आहे. कोणाचे दिवस कधी काय पलटतील काही सांगता येत नाही महाराज. आमच्या कैलासच्या आवाजामध्ये साक्षात सरस्वती महाराज. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में. आणि बस ए काय ते बजरंग बलीचा अजून ए दुःख भंजन, ह्या 2 गीतावर महाराज अख्ख्या महाराष्ट्रातल्या लोकांचे गळ्यातलं ताईत झाला हा आमचा कैलास. कैलास दादासाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा. फक्त कैलासजीला माझी विनंती, कैलास प्रवास करत असताना सावकाश प्रवास करा बरं. पैशाच्या मागं पळू नका, आता पैसा तुमच्या मागं पळल महाराज. जी गाडी जास्त सुंदर आहे ती गाडी शोरूमवाले वेटिंगवर ठेवतात, माहिती आहे तुम्हाला. वेटिंगवर ठेवलं की त्या गाडीची काय वाटते माहिती आहे का, व्हॅल्यू वाढते. माझी रोजनीशी जर तू पाहिली सगळीच खाली आहे. ज्यावेळेस मार्केट जाम होतं आपल्या नावाने त्यावेळेस माणसाने थांबलं पाहिजे. सारखंच फिरल्यानंतर मार्केट डाऊन होतं माणसाचं. एक कीर्तन दररोजचं करा. अरे लोकांना दिवसभर काम करावं लागतं तेव्हा 300 रुपये भेटतात महाराज. आपण एक जर चाल म्हणली तर लोक आपल्याला 7,000 रुपये देतात, पण कुत्र्यासारखं जर पळत गेलो तर गाड्या छोट्या आहे आपल्या. एवढं अवघड झालं, कोणीच थांबायला तयार नाहीये महाराज. या 2 व्हीलरवाल्यासाठी तर एक GRच काढला पाहिजे सरकारने महाराज. अजिबात थांबत नाहीये. कोण कोणत्या नशेत पळतंय. म्हणून कीर्तन करा, सगळं करा, पण थोडं सावकाश करा. कारण की एखादं संकट माणसाच्या जीवनावर आलं तर लोक तुम्हाला फोन पे करू शकतात एखाद्या वेळेस जवळचे असले तर, पण त्रास आपल्याला सहन करावा लागतो. असे अनेक महाराज लोकांना आघात होतात. म्हणून कीर्तन घ्या पण सावकाश घ्या, नाही तर मग गाडी आमच्यासारखी मोठी घ्या. त्यांच्या समवेत आमचे हरिभक्त पारायण, एक आमचं लाडकं व्यक्तिमत्व, संगीत अलंकार, संगीत विशारद आमचे सदानंद गुरुजी. गुरुजीसाठी सुद्धा एकदा टाळी वाजवा आमच्या सदानंदसाठी. दोघांच्याही चरणी माझी विनंती, गाड्या सावकाश चालवा. कारण राहायला पुण्याला या दोघायचं पाहणं, सदानंद राहतो पुण्याला आणि कार्यक्रम करतो इकडं, आणि कैलास बावळं राहतं इकडं आणि कार्यक्रम करतं पुण्याकडं. हे उलटच आहे महाराज. देवाचं कामच उलट आहे. देव माणसाला सुखानं खाऊ देत नाही. अजून त्यांच्यासोबत असणारे आमचे वाल्मिक दादा आहे, आमचे श्याम सुंदर दादा आहे, आमचे राहुल दादा आहे, आमच्यासोबत असणारे आमचे राहुल महाराज आहेत, आमचे वसंतराव, आमचे रामेश्वर महाराज आहे, आमचे बाबा विश्वनाथ महाराज आहेत, बाळू महाराज आहेत, कृष्णा महाराज आहेत, आमच्यासोबत असणारे आमचे आकाश महाराज, शुभम महाराज, कृष्णा महाराज, सुरडकर, सगळे टाळकरी गायक वादक मंडळी ज्यांनी गोड अशी माईक सिस्टीम लावली त्या दादासाठी सुद्धा एकदा सर्वांनी टाळी वाजवा. आणि हा कार्यक्रम यूट्यूबच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्र पाहणार आहेत. म्हणून सर्वच आमचे यूट्यूबवाले सर्वच मंडळी सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. जे बरोबर आहे ते माझ्या सद्गुरू जोग महाराज वारकर शिक्षण संस्थेचं आहे. चुकीचं असेल माझ्या बुद्धीचे दोष आहे. संध्याकाळी 6 ते 8 पुण्याला कीर्तन आहे. त्याच्यामुळं बरोबर वेळेत, मी कालच त्यांना सांगितलं होतं, मी बरोबर सकाळी येईल 8 वाजता. मी माझ्या टायमात आलो. आणि काय नाही, मी दिवसभर जरी कीर्तन केलं तर तुम्ही काही सुधारणार नाही. त्याच्यामुळे जास्त कीर्तन करून फायदा नाही. ज्ञानेश्वर मने काळा हा ना तोंडावरी भाता भरा हरी रामवाने. तुम्ही त्या भगवंताच्या मुखामध्ये काळाच्या मुखामध्ये तुम्ही थापड हाणू शकता. काळावर कोणी विजय मिळवला? जगा काळ खाये आम्ही माथा दिला पाय. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. काही लोक म्हणतील महाराज देवाचं नाव घेतल्यानंतर माणसाला मरण नाही का? मरण आहे, पण देवाचं नाव घेतल्यानंतर फायदा हा असा होतो की जी मरणाची भीती अंतकरणामध्ये, ती मरणाची भीती काय होती? मरण माझे मरुणी गेले मज केले अमर. भगवंताचं चिंतन केल्यानंतर फक्त तो असायला असतो, फक्त तो कधी तयार असतो. ए यमा, ए देवा तू कधी ये,
आणि मला घेऊन जाय. माझी इच्छा काय आहे? पूर्ण झालेली आहे. म्हणून बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती आहे, एवढा गोड नर्दे तुमच्या आणि माझ्या जीवनात प्राप्त झाला. विनवी तो सकळ जना, कर जोडून थोर लहाना, दान इतुले द्या मज दिना, म्हणे तुकया बंधू राम मना. राम राम स्मरा आधी, लाहो करा गाठ घाला मुळबंदी, सांडा वाहू घ्या उपाधी, लक्ष लावून राहा गोविंदिका. काहीच करू नका, देवाचं चिंतन करा. न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंडन मुंडन, न लगे पंचाग्नी साधन, तुम्ही आठवा मधुसूदन. हीच माझी विनवणी, जोडून या शरण एका जनार्दनी. तुम्ही वासुदेव म्हणा अनुदिनी, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. फक्त देवाचं चिंतन करा. 1 तास माझ्या देवासाठी देत चला.